पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी एका टेम्पो ट्रॅव्हलर बसला आज सकाळी आग लागली आणि या आगीत होरपळून मृत्यू झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नेमकी ही आग कशी लागली, काय कारण होतात, त्याचबरोबर आरटीओ प्रमाणे या गाडीमध्ये सेफ्टी नॉर्म्स काय असतात हे जाणून घेण्यासाठी आता पुण्यातील आरटीओ विभागाच्या कार्यालयामध्ये आपण आलोय। अनेक डेमो बस तशीच ज्या बसमध्ये सकाळी ही घटना घडली, अर्थात ती फोर्स कंपनीची बस होती, तशीच एक बस या ठिकाणी डेमो म्हणून आणण्यात आलेली आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने ही आग लागली आणि काय सेफ्टी नॉर्म्स या ठिकाणी असले पाहिजे हे आपण पाहणार आहोत। आतमध्ये आल्यानंतर ड्रायव्हर सीटच्या शेजारी जे किन्नरची सीट असतात तिथं हा एंट्रन्ससाठी दरवाजा असतो। आतमध्ये आल्यानंतर आपण जर बघितलं तर मागं सुद्धा 2 सीटे आणि मधून चालण्यासाठी ही पूर्ण जागा आहे। जर आपण आज जी घटना घडली त्याचं उदाहरण बघितलं तर इथून या गिअरबॉक्सच्या जवळून आगीला सुरुवात झाली। जेव्हा ड्रायव्हरला लक्षात आलं की आग या ठिकाणी वाढत चालली आहे, त्यांनी या दरवाजेवरून थेट चालत्या गाडीमधून उडी मारली। जवळपास 100 ते 150 मीटर ही गाडी बिना ड्रायव्हर चालत होती आणि एका झाडाला जाऊन धडकली आणि त्यानंतर ही गाडी तिथं थांबली आणि आगी जर आपण बघितलं तर आगीचे लोट हे वाढत चाललेले होते। काही लोकांनी आपलं जीव वाचून या दरवाज्यातून उडी मारली, बाहेर निघाले, मात्र मागच्या सीटवर जे 4 प्रवासी बसलेले होते ते तिथं जाऊ शकले नाही, किंबहुना तिथं त्यांचा जीव वाचू शकले नाही आणि आगीत त्यांचा होरपळून या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। जर आपण बघितलं तर या बसमध्ये सगळ्या नियमांचं पालन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं जर आपण बघितलं तर या बसमध्ये बऱ्यापैकी सुटसुटीत जागा सुद्धा पाहायला मिळते। माझ्यासोबत आरटीओ विभागाचे जे मोटर व्हेकल इन्स्पेक्टर असतात ते सध्या आहेत। सर, सकाळची घटना आपण बघितली, खूप दुर्दैवी घटना आहे। खरं तर या बसमध्ये सगळ्या नियमांचं पालन होतं का? ही आग नेमकी कशी लागली, काय कारणं आहेत, आम्हाला सांगा सर। जी घटना घडली आज ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि बसमध्ये साधारणतः सर्व पालन होत असतं। दर 2 वर्षाला नवीन गाडी असेल तर 2 वर्षाला आमच्याकडे ते फिटनेस करता येते। त्यावेळेस पूर्ण वाहन आम्ही तपासले जातो, त्याचे इमर्जन्सी एक्झिटसुद्धा आम्ही तपासले जातात, फायर एक्सटिंग्विशर त्याच्यामध्ये आहेत की नाही हे सगळं इन कॅमेरामध्ये आम्ही तपासले जातो। तर ज्यावेळेस गाडी फिटनेस करता आलेली असते त्यावेळेस संपूर्ण त्याचे नॉर्म्स ॲज पर मोटर व्हेकल ॲक्टनुसार जे काही नॉर्म्स आहेत ते संपूर्णपणे त्यांनी फॉलो केलेले असतात। सर, या गाडीमध्ये कुठं फायर एक्सटिंग्विशर असतं, किंबहुना आग लागली तर काय करायला हवं हे सगळं? सर, गाडीमध्ये 2 ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर्स बॉटल्स ठेवलेले असतात। एक आहे तो ड्रायव्हर सीटच्या खाली, आपण दाखवू शकतो त्यांना, ड्रायव्हर सीटच्या खाली, आणि एक आहे तो शेवटी असतो, वाहनाच्या शेवटी लास्ट सीटच्या खाली असतो, तिथे एक असतो। आपण पाहूया पुढे जाऊन की एक फायर एक्सटिंग्विशर इथे आहे ड्रायव्हर सीटच्या मागे आणि त्याच्या शेजारी बरोबर मेडिकल किट ही ठेवलेलं आहे। जर काही अशी घटना दुर्दैवी घटना घडलीच तर लगेच ते फायर एक्सटिंग्विशर तिथनं काढायचं आणि त्याच्याने तो स्प्रे करू शकतो। आता ह्याबाबतचं ट्रेनिंग सर्व वाहन चालकांना देण्यात आलेलं असतं की हे बॉटल्स कसे वापरायचे, फायर एक्सटिंग्विशर बॉटल्स कसे वापरायचे, मेडिकल किट कधी कोणत्या वेळेला काय वापरायचे, हे सर्व ट्रेनिंग त्यांना देण्यात आलेलं असतं। सर, काय कारण असेल अचानक इंजन म्हणजे तिथून आग लागली, काय कळू शकलंय? म्हणजे तुम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला, कारण तुम्ही सुद्धा आरटीओ विभागाचे मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आहात। माहिती साधारणतः हीच ऐकूच आहे की इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला, फॉल्ट झाला आणि इंजिनमधनं आग आली असं ऐकण्यातच आहे। साधारणतः अजून पूर्णपणे माहीत नाही। सर, बरेचदा असं होतं की जे इमर्जन्सी एक्झिट आहे त्याचे दरवाजे उघडतच नाही। तोच किस्सा, तीच घटना सकाळी ज्या गाडीमध्ये घडली, शेवटी म्हणजे मागचे जे प्रवासी आहेत त्यांनी म्हणजे बाहेर निघण्यासाठी प्रयत्न केलाय खरा, परंतु दरवाजाच उघडत नव्हता। सर, याच्यामध्ये नेमकी असं असतं की गाडीमध्ये ज्या आपण बसतो त्या गाडीमधले सगळे फीचर्स, सेफ्टी फीचर्स आपल्याला पहिल्यांदा माहीत असले पाहिजेत, कारण गाडीमध्ये बसलो जर अशी काही घटना घडली तर इमर्जन्सी एक्झिट कुठं आहे आणि इमर्जन्सी एक्झिट उघडायचा कसा हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळं चालकांनी सुद्धा आपले जे काही रेग्युलर पॅसेंजर्स असतील त्यांना सांगणं गरजेचं आहे की ह्या बाजूला इमर्जन्सी एक्झिट आहे आणि हे अशा प्रकारे उघडलं जातं। सर, हे दरवर्षी चेक केलं जातात का? बरेचदा काय होतं की काहीतरी सिटिंगमध्ये बदल होतं आणि त्याच्यानंतर बाहेर पडण्यासाठी कुठं जागाच नसते, म्हणजे इमर्जन्सी एक्झिट ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी देखील म्हणजे सीट ॲडजस्ट करून बसवले जाते, बरेचदा बसेसमध्ये दिसतंय। सर, हे बऱ्याच वेळेला फॉलो होतं आणि ज्यावेळेस आम्हाला असं काय आढळून आलं की जर कोणी एक्स्ट्रा इमर्जन्सीच्या इथं सीट वगैरे लावले असेल तर त्यांच्यावरती आम्ही मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येत असते।
मी शेवटी जाऊन म्हणजे अर्थात तुम्हाला हे दरवाजा दाखवतो. जर आपण बघितलं तर या बसमध्ये काहीशी सीटिंग वेगळी आहे, परंतु दरवाजा तसाच आहे. इथं सुद्धा त्या बसमध्ये सीट्स होत्या आणि त्यामुळंच कदाचित हा दरवाजा त्यांना उघडता आला नाही. इथं जर आपण बघितलं तर या बसमध्ये सुद्धा हे एक बारमध्ये आलेलं आहे. अशा पद्धतीने हे लॉक उघडतात. इथं एक लॉक आहे आणि ते उघडल्यानंतर अशा पद्धतीने खरं तर तो दरवाजा उघडणं अपेक्षित होतं. मात्र तिथं ते चारही प्रवाशांनी प्रयत्न केल्यानंतर सुद्धा त्यांना दरवाजा उघडता आला नाही आणि आग ज्या पद्धतीने वाढत चाललेली होती त्यामध्ये त्यांचा होरपळून या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. जर आपण ही डेमो बस बघितली तर अशा पद्धतीने दरवर्षी बसचं फिटनेस या ठिकाणी बघितलं जातं. जसं हे जे अधिकारी आहेत RTO विभागाचे ते आपल्याला समजून सांगतायत. मात्र सगळ्याच बसेसमध्ये अशा पद्धतीने चेक होतं का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, कारण त्या बसमध्ये दरवाजा उघडता आला नाही. जर आपण बघितलं तर ड्रायव्हरला ज्या क्षणी कळालं त्या क्षणी त्यांनी प्रवाशांना देखील सांगणं वाचवणं हे त्याचं काम होतं. मात्र त्यांनी स्वतःचा जीव वाचवला आणि चालत्या गाडीमधून त्या ठिकाणी उडी मारली. आपण बघितलं तर अशा पद्धतीने अशीच ती बस होती फोर्स कंपनीची, ज्यामध्ये ही पूर्ण दुर्घटना घडलेली आहे. आणि त्यामुळं साहजिकच पुन्हा एकदा अशा खाजगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. खरंच या गाड्यांचं फिटनेस टेस्ट होतं का, कशा पद्धतीने व्हायला हवं आणि जे घटना अशा पद्धतीने घडतायत ते कशा पद्धतीने रोखता येतील हे देखील प्रयत्न या ठिकाणी व्हायला हवेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.